तर हॅलो नमस्कार, मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस आरोग्यदायी जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तर आता इथे मी नावळा ज्यूस पिले आणि हा तर खरं तर व्हिडिओ ना शनिवारचा आहे आणि मी शनिवारी अशी सगळी डीप क्लिनिंग करत असते. थोडीफार डेली का आपलं असतं थोडंसं, एवढं असं डीप नाही करत क्लिनिंग, पण प्रत्येक सॅटरडेला ना थोडीशी डीप क्लिनिंग केली पाहिजे प्रत्येकानं. म्हणजे तो नियम आपल्याला स्वतःला लावून घेतला ना आणि ते करत राहिलं ना, मग नाही झालं ना, मग ते आपल्याला हे होत असते, अरे केलं नाही म्हणून ना तो नियम लावून घ्यायचा. मग इकडे कपडे पण होते, ते सगळे फोल्ड करून घ्या लागले आणि त्याच्यानंतर कपडे सगळे घडी करून झाल्यानंतर मी सगळ्या पिलोची कवर काढून घेतली आणि सगळं मी आवरत होते. कारण बरेच कपडे साठून जातात, आपण मशीनला लावलं ना 2-3 दिवसाचे कपडे साठून जातात. त्याच्यामुळे ना कपडे खूप पडून जातात आपले फोल्ड करायचे. आणि इकडे मी पिलोचे सगळे कवर काढून घेते, कारण माझा हा प्रत्येक सॅटरडेचा हा नियमच आहे. मी नियम बनवलाच आहे मी कटाक्षानं अगदी. मग त्यामुळे काय होतं, तर एकतर आपली व्यवस्थित म्हणजे नियम आपल्याला स्वतःला एक कटाक्षानं नियम पाळला जातो, आपण स्वतःला एक लावून घेतला तर तो. आणि तिकडे मास्टर बेडरूममधून काढल्यानंतर बेडशीट, आता ही मुलग्याची बेडरूम आहे, या बेडरूममध्ये पण बेडशीट काढून घेते, सगळं झटकून घेते आणि लगेच मशीनला लावून घेतल्यानंतर मशीनला लावलं मी लगेच, कारण ठेवून दिलं ना मग ते खूप लोड होऊन जातो. आणि इथे सगळं झाडून घेते, जाळ्या वगैरे सगळंच काढते. ह्या दिवशी मी थोडंसं होतं काम, हेक्टिक होतं, पण काय होतं, हे असं करत राहिलं ना मग एकदम बर्डन पडत नाही आपल्याला, लोड होत नाही एकदम. मग असं करत राहिलं तर मग आता झाडून घेतलं सगळं घर. आणि आता इथे मी शनिवारी ना पाण्यामध्ये गोमूत्र टाकते आणि हळद पण टाकते थोडीशी आणि मीठ, खडे मीठ आणून ठेवले मी आणि खास फरशी पुसायला, आणि ते खडे मीठ घालून मी इथे फरशी पुसून घेते. ठीक आहे, आपलं असं म्हणजे एवढं काय हे नाही करायला, पण आपल्याला जर स्वतःला नियम लावून घेतला ना आणि ते करत राहिलं ना मग एवढं आपल्याला जे ताण पडतो ना तो पडत नाही. मी ना चालू आहे आता स्वयंपाक, म्हणजे थोडाफार गरम गरम स्वयंपाक करते मी आणि सकाळी पण टिफिन जातो. आणि आज ना भोपळ्याची भाजी बनवलेली आहे आणि आता वरण बनवते. वरण मी अगदी सिंपल बनवते, जिरं मोहरी टाकून हे करते, कढीपत्ता टाकते बस, जास्त काय टाकत नाही, लसूण वगैरे असं काही नाही टाकत नाही, कांदा वगैरे आणि हिंग आणि तेल अगदी थोडं टाकते वरणमध्ये, जास्त टाकत नाही, टाकते. वरण झटपट केलं आता, कारण खूप लेट झाला आणि मस्त तूप लावून अशी कडक कडक चपाती त्याला देते मी. काहीतरी घरातच युनिक बनवून द्यायचं म्हणजे मुलं खातात. मस्त वरण आम्हाला दोघांना खूप आवडतं, गरम गरम गरम. हे बघा असं मस्त थाळी तयार झालेली आहे, छान पारंपरिक थाळी आहे. पारंपरिक थाळी बघा, वरण, भात, चपाती आणि भोपळ्याची भाजी. भोपळ्याची भाजी पण खूप आवडायला लागली, आता अलीकडेच खायला लागलोय आम्ही, खूप छान झाली. चला मग जेवून घेतो आम्ही.